नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सी फूड म्हणजे काय माहिती आहे का? किनारी भागात राहणारे बहुतेक लोक मासे, कोळंबी, खेकडे आणि ऑयस्टर इत्यादी समुद्री अन्न खातात. वर्ग 8वीचा भाग 3 प्राण्यांपासून अन्न उत्पादन या विषयाबद्दल आपल्याला सांगत आहे. जीवशास्त्र. प्राण्यांपासून कोणते खाद्यपदार्थ मिळतात? ते थेट प्राण्यांकडून मिळवले जातात की प्रक्रिया करणे आवश्यक आहे? आपण अन्नासाठी अनेक प्राणी पाळतो. शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी विविध व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करतात. त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांना अन्न, निवारा, संरक्षण आणि प्रजनन प्रदान करणे याला पशुपालन असे म्हणतात. आपल्याला माहित आहे की वनस्पतीप्रमाणेच प्राणी देखील अन्नाचे स्रोत आहेत. शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हैस, डुक्कर, कुक्कुटपालन आणि मासे हे आपल्याला अन्न पुरवणारे प्राणी आहेत. आपल्या देशातील शेतकरी मानतात की पशुपालन हा शेतीचा एक भाग आहे. मत्स्य व्यवसाय. मासे हा उच्च गुणवत्तेचा प्राणी प्रथिनांचा एक महत्त्वाचा आणि समृद्ध स्रोत आहे. भारताला सुमारे 7,500 किमी लांबीची किनारपट्टी आहे आणि किनाऱ्यावरील आणि ऑफशोअर दोन्ही मासेमारीसाठी एकूण उपलब्ध क्षेत्र जवळपास 0.48 दशलक्ष चौरस मीटर आहे. यांसारखे असंख्य नद्या, ताजे पाणी आणि खाऱ्या पाण्याचे तलाव, जलाशय, टाकी, तलाव, दलदल इत्यादींचा समावेश असलेले विस्तृत अंतर्देशीय जलक्षेत्र आहेत. कोळंबी, लॉबस्टर आणि खेकडे एकत्रितपणे क्रस्टेशियन मत्स्यपालन बनवतात. जल्ला, कटराना, बोचालू, रोहू मुरेल, कोरुमेनू, कातला मोसू, सीर, वंजीराम या स्थानिक जाती आहेत. आपल्या देशाच्या किनारी जिल्ह्यामध्ये मासे आणि कोळंबी
कोळंबी संस्कृती हा मोठ्या प्रमाणावर उद्योग आहे. आणि बहुसंख्य शेतकरी त्यांच्या शेतीचे कोळंबी संवर्धन तलावात रूपांतरित करतात. सागरी पाणी हे माशांचे मोठे स्रोत आहे. हे वेगवेगळ्या परिणाम आणि महत्त्वाच्या अनेक गटांद्वारे तयार केले जाते. सार्डिन, मॅकरेल, क्रस्टेशियन्स, ट्यूना, मोलस्क, कॅटफिश, रिबन मासे काही सागरी जाती आहेत. याशिवाय समुद्रातील तणांचा समावेश केला जाऊ शकतो, जो समुद्रापासून एक महत्त्वाचा जिवंत स्रोत बनतो. उद्दिष्टे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे जाणून घेण्यास तयार असाल: जलचर, सागरी मत्स्यपालन, आंतर्देशीय मत्स्यपालन. मत्स्यपालनाचे प्रकार. माशांचे पौष्टिक मूल्य. सूचक शब्द. ॲक्वा संस्कृती, सागरी मत्स्यपालन, आंतर्देशीय मत्स्यपालन, प्रजनन, अन्न प्रक्रिया, चरबी, विद्रव्य, जीवनसत्वे, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. गोड्या पाण्यातील आणि समुद्री खाद्य मासे त्यांच्या पौष्टिक मूल्यांसाठी संवर्धन करतात. प्राणी प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत आणि ते सहज पचण्यायोग्य असू शकतात. मासे लायसिन आणि मेथिओनिन सारख्या अत्यावश्यक ॲमिनो ॲसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांनी बनलेले असतात. ते चरबी विरघळणारे जीवनसत्वे ए, डी आणि पाण्यात विरघळणारे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे यांचे समृद्ध स्रोत आहेत. जसे पायरिडॉक्सिन, सायनोकोबालामिन आणि नियासिन. मासे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात कारण त्यात
पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड फ्युपा असते. हे कोलेस्ट्रॉलचे नियमन करण्यास मदत करत असतात. आपल्या राज्यात मासे आणि कोळंबी पिकवणे हा मोठ्या प्रमाणावर उद्योग आहे. आपल्या राज्यात मासळीची लागवड तलाव, नद्या आणि जलाशयांमध्ये केली जातात. या पाण्याला साजेशा माशांची जाती गोळा करून त्यांचे संगोपन केले जाते. माशांच्या अळ्या किंवा माशांच्या अंडींना मत्स्य बीज म्हणतात. मत्स्य संवर्धनात मत्स्य जातीची निवड, मत्स्य बीज गोळा करणे आणि मासे पकडणे हे महत्त्वाचे उपक्रम आहेत. सागरी मत्स्यपालन. भारताच्या सागरी मासेमारी स्रोतांमध्ये 7,500 किमीची किनारपट्टी आणि त्या पलीकडे खोल समुद्र यांचा समावेश होत असतो. मासेमारी बोटींच्या माध्यमातून अनेक प्रकारची मासेमारी जाळी वापरून सागरी मासे पकडले जातात. सिंथेटिक फायबर जाळ्यांमुळे फिशिंग गिअर मटेरियल्समध्ये क्रांती झाली आहे. मच्छीमार मशीन वापरून मासे पकडतात, याला यांत्रिकी मासेमारी असे म्हणतात. ते दररोज टन मासे पकडत असतात. उच्च आर्थिक मूल्यांचे काही समुद्री मासे देखील समुद्राच्या पाण्यात आढळतात. आणि मुलेट, भेटकी आणि पेरल स्पॉट्स यांसारखे फिन केलेले मासे, कोळंबी, शिंपले आणि ऑयस्टर यांसारखे समुद्री मासे तसेच समुद्री तण यांचा समावेश होत असतात. टूना हा एक महत्त्वाचा मासा आहे जो आपल्या सागरी क्षेत्रात उपलब्ध आहे. सागरी तण ही एक महत्त्वाची सागरी संसाधने आहेत आणि ती भारताच्या किनाऱ्यावरील खडकाळ अंतर्भरती आणि उपओहोटीच्या प्रदेशात आढळतात. सुंदरबन, चिल्का सरोवर, गोदावरी आणि कृष्णाचे डेल्टा मन्नारचे आखात, पालक बे, गुजरातचा किनारा, लक्षद्वीपचा आसपास, अंदमान आणि निकोबार बेट
हे समुद्र तणांनी समृद्ध असलेले क्षेत्र आहेत. ते मानवी वापरासाठी गुरेढोरे आणि कुक्कुटपालन, खत म्हणून आणि अगर अगर सारख्या फायकोकोलाइड्स स्त्रोत म्हणून औद्योगिक कारणांसाठी वापरले जातात. अंतर्देशीय मत्स्यपालन गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये कालवे, तलाव, जलाशय आणि नद्या यांचा समावेश होतो. खाऱ्या पाण्याचे स्रोत जेथे समुद्राचे पाणी आणि ताजे पाणी एकत्र मिसळते, जसे की मुहाने आणि सरोवर, हे देखील महत्त्वाचे मत्स्य साठे आहेत. अशा अंतर्देशीय पाणवठ्यांमध्येही मासेमारी केली जाते, पण उत्पादन जास्त होत नाही. मुहाने नदी प्रणालीचा एक भाग आहे. हे अत्यंत मनोरंजक क्षेत्र आहे. पर्यावरणीय परिस्थिती प्रवाही स्थितीत आहे आणि जीवजंतू हे ताजे आणि खारट पाण्याच्या प्रजातींचे मिश्रण आहे. जे खारटपणामध्ये लक्षणीय फरक सहन करू शकतात. मत्स्य संवर्धनाचा सराव कधीकधी भात पिकाच्या संयोगाने केला जातो. ज्यामुळे भात शेतीतील पाण्यात मासे पिकवले जातात. भात शेतीत मासे पिकवणे ही देखील बहुउपयोगी प्रथा आहे. याचे कारण म्हणजे भातशेतीमध्ये अजैविक खते आणि कीटकनाशकांचा वाढता वापर. ज्यामुळे माशांवर घातक परिणाम होतो आणि पक्षी, साप इत्यादींचे शिकार होते. भाताच्या शेतात माशांची लागवड केल्याने भातावरील स्टेम बोरसारख्या कीड कमी होतात. साधारणपणे शेतकरी फक्त एकाच प्रकारचे मासे किंवा कोळंबी पाळतात. संयुक्त मत्स्यपालन पद्धतींमध्ये अधिक सघन मत्स्यपालन करता येते. अशा पद्धतींमध्ये स्थानिक आणि आयात केलेल्या दोन्ही प्रकारच्या माशांच्या प्रजाती वापरल्या जातात. अशाच प्रणालीमध्ये एकाच फिश पॉन्डमध्ये 5 किंवा 6 माशांच्या प्रजातींचे मिश्रण वापरले जाते.
या प्रजाती निवडल्या जातात जेणेकरून ते त्यांच्यामध्ये अन्नासाठी स्पर्धा करू नयेत. विविध प्रकारच्या खाण्याच्या सवयी, परिणामी तलावाच्या सर्व भागांमध्ये उपलब्ध अन्न वापरले जाते. कारण कॅटलेस हे पृष्ठभागाचे खाद्य आहेत. रोहू तलावाच्या मधल्या भागात खातात. मृगल्स आणि कॉमन कार्प हे तळाचे खाद्य आहेत आणि ग्रास कार्प हे तण खातात. ही प्रजाती एकमेकांशी स्पर्धा न करता तलावातील सर्व अन्न वापरू शकते. त्यामुळे तलावातील मत्स्य उत्पादन वाढ होत असते. माशांच्या एका जातीला रोगाची लागण झाली असली तरी ती इतरांमध्ये पसरत नाही. मत्स्यपालनाचे 3 मुख्य प्रकार आहेत. यामध्ये समाविष्ट आहे मोनोकल्चर. एकाच जातीच्या माशांच्या लागवडीला मोनोकल्चर असे म्हणतात. यामुळे उच्च उत्पादन आणि गुणवत्ता मिळते. या पद्धतीत पिकवलेले मासे ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतामध्ये कोळंबी संस्कृती हे एकल माशाचे उदाहरण आहे. पॉलीकल्चरला अन्यथा संमिश्र किंवा मिश्र मत्स्यशेती म्हणतात. पॉलीकल्चरमुळे एका तलावात विविध प्रजातींच्या सुसंगत माशांचे संगोपन करता येते. पण सर्व प्रजाती एका सामान्य स्रोतापासून वेगवेगळ्या अन्नावर टिकून राहण्यासाठी आहाराच्या सवयी वेगळ्या असाव्यात. मत्स्यपालनाचा हा एक फायदेशीर मार्ग आहे. मोनोसेक्स संस्कृती. सहसा या प्रकारची संस्कृती केवळ एकाच प्रकाराची वाढ करण्यास परवानगी देते, म्हणजे मादी किंवा नर मासे. मोनोकल्चर माशांचे उदाहरण म्हणजे तिलापिया. अशा संमिश्र मत्स्य संवर्धनाची एक समस्या अशी आहे की यातील अनेक मासे केवळ पावसाळ्यात प्रजनन करतात. मत्स्यबीज जंगलातून गोळा केले जाते असले तरी ते इतर प्रजातींमध्येही मिसळता येते. तर मत्स्यपालनातील एक मोठी समस्या म्हणजे चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध नसणे. आणि या समस्येवर मात करण्यासाठी आता आपल्याकडे हार्मोनल उत्तेजनाचा वापर करून तलावांमध्ये या माशांचे प्रजनन करण्याचे काम करण्यात आले आहे. यामुळे शुद्ध मत्स्यबीजांचा पुरवठा अपेक्षित प्रमाणात झाला आहे. मासे अत्यंत नाशवंत आहेत.
मत्स्य संवर्धनात माशांवर प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थानिक मागणी आणि निर्यात यावर अवलंबून मासे बरे करण्याच्या अनेक पारंपरिक पद्धती आहेत. अर्ध कोरडं करणे, उन्हात कोरडे करणे, खारवणे आणि कोरडे करणे, पिकलिंग आणि पीट क्युअरिंग या काही सामान्य पद्धती वापरल्या जात असतात. पशुपालन, मत्स्यपालन इत्यादी अन्न उत्पादनातील प्रमुख पद्धती आहेत. आपले सरकार वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्राण्यांच्या अन्न उत्पादनात सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. निळी क्रांती. निळ्या क्रांतीचा अर्थ मत्स्यपालनाच्या उत्पादनात होणारी वाढ, म्हणजे सर्व प्रकारच्या जलचर प्राण्यांचे उत्पादन, जसे की प्राणी आणि वनस्पती सागरी आणि गोड्या पाण्यात आढळतात. आम्ही आतापर्यंत काय शिकलो? गोड्या आणि खाऱ्या पाण्यात मासे पिकवणे याला ॲक्वाकल्चर म्हणतात. जलसंस्कृतीमुळे आंध्र प्रदेशातील किनारी जिल्ह्यांमध्ये अनेक शेतजमिनी मत्स्य तलावात बदलल्या. सागरी आणि आंतरदेशीय मत्स्य व्यवसाय जागतिक अन्न गरजा पूर्ण करतात.